आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. उत्कृष्ट. बरं, चोरीमारी वगैरे? कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढ्या चोऱ्या करत आहेत. छान. रोगराई वगैरे? बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले त्यात 500 माणसं गेली. बाकी सगळे जिवंत आहेत. वा प्रधानजी, आमच्या राज्याची हालावाल ऐकून उत्तम आहे म्हणायची. बरं, आजचा करमणुकीचा कार्यक्रम कोणता? एक उत्तम गाणारे बुवा आहेत. त्यांचे गाणं ऐकावं सरकार. त्यांचं नाव काय म्हणालात? गानसेन. बरं बरं, बोलवा त्यांना. महाराजांचा विजय असो. बोला गवई बुवा, तुम्हाला काय येते? तबल्यावर पेटी वाजून दाखवा, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. महाराज, मी वाजत नाही, गवई आहे, संगीत गातो. बरं बरं, म्हणा काहीतरी. सारे गमा पधनिसा. वा गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? मला स्वतःला काही बक्षीस नको. संगीताला वाईट दिवस आले आहे, त्याच्यासाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य, छान कल्पना सुचली. प्रधानजी, संगीताला उत्तेजन दिले पाहिजे. संगीताला उत्तेजन दिले पाहिजे. आत्ताच्या आत्ता मुलांनी खाली बसून घ्या. आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा. आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं, कोणीही साधं बोलायचं नाही. ठीक आहे महाराज. जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. आधी सुरावर चढवा, मग हातीच्या पायी देऊन त्याचा कडेलोट करा. पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडनं लिहून घ्या. आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. आजपासून सर्व बोलणे गाणे गाणे वेवळ गाणे 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 आणि इतरच फलाने. जो कोणी महाराजांची आज्ञा म्हणणार तो तक्षणी ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. छे हसून हसून आपल्या तर पोट दुखायची वेळ आली. महाराजांची आज्ञा कोण मोडणार? काय एका एकाचे आवाज भासाडी म्हणजे त्यांनी सुद्धा गायची का? तो काठी जासून केलेले आहे. नुसती मजा चालली आहे. समाज, तू दुकानदार आणि मी ग्राहक. मी बोलणार, अहो दुकानदार दादा, अहो दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? 465. रावसाहेब 400. अम्मा द्या एकच शेर, घालू नका कचरा शेर. नाही नाही, तरी पण नाही नाही, आज रोग उद्या होणार. ते दोघं नवरा बायको
राजवाड्यात नुसती मजा चालू आहे. प्रत्येक तिथं साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत चालू आहे. सगळं रागतात. आलो मी. आमची राणी कुठे आहे? इथं महाराज मी. तुझे तोंड सुकले कशाने? या पडशाने मग गांजले. जा वैद्या घेऊन या जणी. महाराज, काय झाले धडकरी? महाराज, अरे बोल गध्या. महाराज, अरे बोल. महाराज, आपुलं प्रिय राजवाडा. आता बोलतोस का तुझं मुंडकं कापू? महाराज, आपुला प्रिय राजवाडा जळून खाक झाला. काय? माझा राजवाडा जळाला? ठार मेलो. मूर्खा, तू हे आता सांगतोयस? क्षमा करा महाराज, पण आपलीच आज्ञा होती नाही सगळं गाण्यातच सांगायचं म्हणून. खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी. आज्ञा महाराज. लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला. हा महाराज, मी लहान थोडी मोठा घास देतोय खरा, पण क्षमा असावी महाराज. आपण ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील, नाहीतर अतिथीचं माती होईल. बरोबर आहे प्रधानजी. अतिथीचं माती असं म्हटलं तरी कोणी येईल. पण ही आज्ञा रद्द झाली ना. झाली म्हणजे काय? झाली. अतिथीचं माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. खूप छान बोर्डे मॅडम. बघा या